बऱ्याचदा असं घडतं आपल्याकडं, की 2 वर्षाची आर्टिकलशिप असते आणि त्याच्यानंतर सी-ए फायनल आहे. तर बऱ्याचदा असं वाटतं पालकांना, की काय आर्टिकलशिप करायची? मग आपल्या कोणतरी नातेवाईकाकडे वगैरे रजिस्ट्रेशन करूया ऑन पेपर हं. आणि तो फक्त अभ्यासच करेल आणि अभ्यास केल्यानंतर अभ्यास करेल आणि तो सी-ए होऊन जाईल. ठीक आहे. एक वेळ होईलही बरं का. म्हणजे आर्टिकलशिप तुम्ही बायपास केली, डमी आर्टिकलशिप केली आणि तुम्ही सी-ए फायनलची परीक्षा दिली. तो सी-ए पासही होईल कदाचित तो रँकमध्ये येईल. परंतु तो सी-ए ना रिअल लाईफमध्ये मात्र खूप स्ट्रगल करेल. ओके. कारण जर तुम्ही आर्टिकलशिप जर प्रॉपर केलेलं नसेल, तुम्ही जर प्रॅक्टिकल नॉलेज जर घेतलेलं नसेल, तुम्ही फक्त एक जर बुकिश फक्त सी-ए झाले असाल, ठीक आहे. तर त्या केसमध्ये तुमचा ना प्रॅक्टिकल लाईफमध्ये तुमचं निभावं लागणार नाही. त्याच्यामुळे कुणीही डमी आर्टिकलच्या भानगडीत पडू नये. मी तर असं सांगेल, की तुम्हाला फायनलला 1 नाही 2 अटेम्प्ट जास्त लागू द्या, हरकत नाही. पण आर्टिकलशिपमध्ये कंटाळा करू नका. उगीचच डमी आर्टिकलशिप करायची आणि अभ्यास करत बसा यात काहीच अर्थ नाही आहे.